उपोषणाला बसले, त्याच्या प्रमुख मागण्या काय आहेत? या शासन दरबारी तुम्ही मांडू शकता? जय भीम, नमो बुद्धाय. मी विकास छगन लहाने बुद्धिस्ट आंबेडकरी समाजच्या मागण्या घेऊन सरकारच्या विरोधात बुद्धिस्ट आंबेडकरी समाजाच्या मागण्यासाठी मी आमरण उपोषण करीत आहे. SC ST या प्रवर्गासाठी जे वर्गीकरण आणि क्रिमिनलची अट लावलेली आहे ही रद्द करण्यात आली पाहिजे. आमच्या महाराष्ट्रातील गोरगरीब शेतकऱ्यांनी दुष्काळामुळे जे कर्ज भरलं नाही ते कर्ज माफ झालं पाहिजे. रमाई व पंतप्रधान आवास योजनेमधील जी घरकुलाची लिमिट आहे ती 5 लाख झाली पाहिजे. आणि झोपडपट्टी धारक, शहरातील जे झोपडपट्टी धारक आहे यांना जी PR कार्डची अट लावलेली आहे ती रद्द झाली पाहिजे. महात्मा फुले अंतर्गत सुशिक्षित बेरोजगारांना म्हणजे बुद्धिस्ट आंबेडकरी समाजातील बेरोजगारांना शासनाने 50 लाख कर्ज बिनव्याजी दिलं पाहिजे. त्याचं व्याज सरकारनं भरलं पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जी स्वावलंबनवीर आहे तिचं अनुदान 2.5 लाखाहून 5 लाख केलं पाहिजे, जसं महात्मा गांधीजीचं अनुदान केलेलं आहे. आणि समाज कल्याणचा जो निधी आहे तो दुसऱ्या डिपार्टमेंटला न वळवता बुद्धिस्ट आंबेडकरी समाजातील विविध कल्याणकारी योजनेसाठी त्याचा उपयोग झाला पाहिजे. तुमची दखल कोणी एखाद्या अधिकाऱ्याने घेतली आतापर्यंत? आमची दखल आतापर्यंत कुठल्याही अधिकाऱ्याने घेतलेली नाही. हा माझा दुसरा टप्पा चालू आहे. मला माझ्या पहिल्या टप्प्यामध्ये सरकारनं आश्वासन दिलं आणि सांगितलं की त्या पहिल्या टप्प्यामध्ये तुम्ही किती दिवस उपोषण केलं होतं? माझ्या पहिल्या टप्प्यामध्ये मी 12 दिवसाचं उपोषण केलेलं आहे. आणि सरकारनं मला लेखी आश्वासन भेटलं? मला लेखी आश्वासन भेटलं की 1 महिन्यामध्ये तुमच्या मागण्या आम्ही पूर्ण करू. सरकारला त्याचं आम्ही निवेदन दिलेलं आहे मुख्यमंत्र्याला. 1 महिना उलटून गेला. 1 महिना उलटून गेला. मला कुठल्याही प्रकारची माहिती भेटलेली नाही. म्हणून मी 19/9/2024 पासून आमरण उपोषणाला बसलो आहे जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर. आज माझ्या उपोषणाचा 3रा दिवस आहे.